रस्ते जांदे जांदे, सीधे रस्ते जांदे जांदे पैर पुठे ते पायो ना। सब कुछ सब कुछ सब कुछ 14 वर्ष झालं हा रथ या निगडीच्या मंदिराच्या माध्यमातून पुढे पार पंढरपूर पर्यंत जात होता। परंतु जात असताना या रथाची सुरुवात घोडके सरांनी आम्ही पहिली चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर पहिल्यांदा जर घोडके सर कुठे आले होते तर गुरु रविदास महाराज मंदिर तिसरे धर्मस्थानी आले होते आणि तेथून आमची संकल्पना करत करत निगडीला आले। माझं घरी ते निगडीलाच होतं आणि तिथं आलो, आम्ही बसलो, चर्चा केली आणि नंतर ओळखी करत करत आज घोडके सरांनी एवढं मोठं प्रस्थान केलं। तर हे कशामुळे झालं तर केवळ हे संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांमुळे झालं आणि म्हणून ही तुमची कुठेतरी पुण्याई होती, घोडके सरांची कुठेतरी पुण्याई होती आणि ती पुण्याई आज फळाला म्हणजे आज त्या तुम्ही 14 वर्ष झालं खांद्यावर रथ घेऊन जात होते, परंतु आज तुमचा स्वतःचा आपल्या सद्गुरु जगद्गुरु रविदास महाराजांचा रथ झाला। का झाला तर कारण गुरु रविदास महाराजांमध्ये अशी कुठली पावर आहे तर गुरु रविदास महाराजांमध्ये अशी पावर ही परिवर्तनाची आहे। माणसांमध्ये थोड्या वेळाने आम्हाला विष दिलं जातं, विष लगेच चढतं का नाही, थोड्या वेळाने ते चढलं जातं, माणूस लगेच जातं। तसं गुरु रविदास महाराजांच्या अमृतवाणीमध्ये आहे। हा गुरु रविदास महाराजांचा वाणीचा मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे आणि प्रेमातून विश्व जिंकणार आहे, फक्त त्याला वेळ लागतो आणि म्हणून हे मंदिर बी एकदम छोटंसच होतं, होत आज एवढं झालं आणि या मंदिराचं रूपांतर आज आपल्या समोर अण्णा बनसोडे आले। अण्णा बनसोडे का आले साहेब? कारण त्यांना वेळ लागला समजायला। त्यांनी सांगितलं माझ्या मतदारसंघामध्ये आहे, मी 2दा आमदार झालो, तिसऱ्यांदाही झालो, परंतु आज याचा योग भेटला कारण वेळ काळानुसार माणसाची परिस्थिती सुधारते। हेच गुरु रविदास महाराजांनी 600 वर्षापूर्वी या समाजाला ज्ञान दिलं, परंतु 600 वर्षानंतर का होईना आज आम्हाला गुरु रविदास महाराज समजत आहेत। कुठल्या पद्धतीनं तर एकदम खऱ्या पद्धतीने परिवर्तनवादी पद्धतीनं आज आम्हाला संत रविदास महाराज माहित आहेत। आम्ही काय म्हणतो रविदास महाराज पंढरपुरामध्ये होते, आई बापाची सेवा केली, शिंगीला टाका बांधले, जशी टाका घालत होते तशी ते पाळण्यामध्ये बसले होते। हे बऱ्याच लोकांच्या दंतकथा आहेत, बऱ्याच लोकांना माहित आहे, परंतु रविदास महाराजाचा पंढरपूरचा तीर मात्र संबंध नाही। हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो। का सांगतो? कारण गुरु रविदास महाराजांचा जन्म हा 600 वर्षापूर्वीचा 1433 की माघ सुदी 15 दुखियों के कल्याण हित प्रगटे श्री गुरु रविदास। 14व्या शतकात अर्थाचं शतक म्हणजे 50 वर्ष पाठीमागायचं म्हणजे 1377 साली गुरु रविदास महाराजांचा जन्म श्री गोवर्धनपूर काशी बनारस येथे झाला। कधी 1377 साली। आता रविदास महाराजांची जयंती आपण 648 बनवली। आता जी फेब्रुवारी महिन्यामध्ये रविदास महाराजांची जयंती झाली 648 झाली आणि जगद्गुरु तुकोबाराया हे 350 वर्षापूर्वीचे आणि ज्ञानेश्वर महाराज हे 850 वर्षापूर्वीचे, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज एकाच कालखंडामधले, परंतु रविदास महाराज या मधल्या भक्ती कालखंडामध्ये जन्मले आणि तेथून या समाजाला दिशा देण्याचं काम केलं। मग ती दिशा कुठली होती तर आम्ही या माणसामधल्या माणसाला जागृत करणारी दिशा होती। मग तो कुठला मंत्र होता रविदास महाराजाचा? मन चंगा तो ती मंत्र गुरु रविदास महाराजांनी 600 वर्षापूर्वी ह्या समाजाला दिला, माणसातल्या माणसाला जागृत करण्यासाठी। मग तो वेळ काळ कसा असेल? जर उच्च लोकांच्या जर घरामध्ये जर कुत्रे गेलं तर चालायचं, उच्च लोकांच्या घरामध्ये म्हणजे मोठ्या लोकांच्या ज्याला आम्हाला तुच्छ समजलं जायचं, एकदम नीच समजलं जायचं, परंतु जे आम्हाला नीच समजलं जायचे जे उच्च लोक समजायचे त्या काळामध्ये त्यांच्यात मांजऱ्या गेलेले, कुत्रे गेलेले सगळे चालायचे, परंतु माणसासारखा माणूस गेला तर चालत नव्हता। परंतु या माणसासारख्या माणसाच्या मनाला जर जागृत करण्याचं काम 600 वर्षापूर्वी जर कुणी केलं असेल तर संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी केलं। इंजिनियरच्या पोराला इंजिनियर बनणं अवघड नाहीये, डॉक्टरच्या पोराला डॉक्टर बनणं अवघड नाहीये, गरीबाच्या पोराला डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि अधिकारी बनणं खूप अवघड आहे। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आगोनी साहेब झाले, कांबळे साहेब झाला, तुम्ही आम्ही आहोत। का आहोत? तुमच्या तरी बघा, तुम्ही गावाला राहत असाल, पहिलं तुमच्यासाठी वेगळा कप, वेगळं सगळी वाहतूक दिली जायची,
का तर आम्हाला तुच्छ समजायचे, पण वेळ काळानुसार आम्हाला सुधरून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा झाली आणि त्याच्यानंतर आज आम्हाला एक उच्च कोटी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सन्मान दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान हा ग्रंथ लिहिला, तो पहिला जो ग्रंथ कोणाला समर्पित केला तर शिवाजी महाराजांना केला. का केला तर आम्हाला सगळ्या समाजाला एकत्र घेऊन चालायचंय. आमचा समाज हा कुठेतरी एका झेंड्याखाली आला पाहिजे, या समाजाला परिवर्तनाची दिशा गेली पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं तर या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, तर 300 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी एक दिशा देण्याचं काम केलं, परिवर्तनाचा मार्ग दिला. आम्हाला तुकाराम महाराजांचे पहिलेच अभंग माहित आहेत, परंतु अर्ध्यातून गाता जर आम्ही पुढे पाहिली ना तरी सगळी परिवर्तनवादी आहे. जे गुरु रविदास महाराजांनी 700 वर्षापूर्वी त्यांच्या वाणीतून सांगितले. गुरु रविदास महाराजांचा ईश्वर कुठला आहे तर गुरु रविदास महाराजांचा ईश्वर हा निर्गुण निराकार आहे, जो सर्व व्यापक आहे, जो तुमच्यामध्ये माझ्या मनामध्ये अनुरेणूमध्ये कणाकणामध्ये त्या पंचमहाभूताला त्या निसर्गाच्या शक्तीला गुरु रविदास महाराजांनी ईश्वर म्हणलं. ईश्वर म्हणजे मूर्तीतला नाही सांगितलं. ईश्वर म्हणजे कुठल्याही तीर्थक्षेत्राला जावा तिथं देव भेटणार नाही, हे गुरु रविदास महाराजांनी त्यांच्या अमृतवाणीमध्ये सांगितलं. काय सांगतात गुरु रविदास महाराज त्यांच्या वाणीमध्ये? कामथुरा का द्वारका का काशी हरिद्वार रविदास खोजा दिला अपना तो मिलिया दिलदार. ज्या मीराबाईनं आपलं आयुष्य त्या कृष्णासाठी घातलं, तिला ज्ञान प्राप्त नाही झालं, पण मथुरेला द्वारकेला हरिद्वारला कोण जात होतं? कोण होतं तिथं? कृष्णाच होता ना. मग त्या कृष्णाला गुरु रविदास महाराजांनी सांगितलं त्या मीराबाईला, तू कृष्णाची एवढी भक्ती करते परंतु तुला ज्ञान प्राप्त झालं नाही, तर मग ते ज्ञान प्राप्त कुठल्याही तीर्थक्षेत्राला नाही. तर या सगळ्या सकल समाजाला मीराबाईला उद्देशून गुरु रविदास महाराज म्हणतात, तो ईश्वर मथुरेला द्वारकेला हरिद्वारला काशीला किंवा कुठल्याही तीर्थक्षेत्राला नाही. ईश्वर हरवलाय म्हणून कुठे ऍड आली का? शोधतात कुणाला? जो हरवला त्याला शोधतात. ईश्वर हरवलाय का? नाही. तर ज्या तुम्ही आनंदामध्ये आहात, ज्या सुखामध्ये आहे, त्याच्या हृदयामध्ये ते प्रेम आहे, त्या प्रेमाला गुरु रविदास महाराजांनी ईश्वर म्हणला. आणि म्हणून गुरु रविदास महाराज म्हणतात, का मथुरा का द्वारका का काशी हरिद्वार रविदास खोजा दिला अपना तो तुमच्या हृदयामध्ये आहे, त्याला शोधा. हर एक जीवावर हर एक प्राण्यावरती प्रेम करा. आणि म्हणून रविदास महाराज म्हणतात, प्रेम पंथ की पालकी रविदास बैठियो आए, साचे स्वामी मिलन को आनंद कहना जाए. पता नाही मी कुठं कुठं भटकत होतो, ज्या वेळेस मला प्रेमाच्या पंथाचा मार्ग सापडला आणि त्या मार्गामध्ये बसून गेल्यामुळे मला माझा तो ईश्वर समजला. आणि म्हणून तुम्ही इथून वारकरी सोबत चाललात, परंतु तुमचं मन सगळं घराकडे, माझी शेती कशी होईल, माझे नातेवाईक कसे आहे, कुठवर पोहोचले, काय झालं, ह्याच्यामध्येच तुम्ही रमणे असता. परंतु ज्या आनंदामध्ये निघालात त्याच आनंदाला घेऊन तिथपर्यंत पोहोचा. त्या गुरु रविदास महाराजांचं नाव ते आमच्या मुखामध्ये ठेवा आणि घेत असताना पाठीमागचं सगळं कार्य पुढे होत जातं. फक्त कुठलं निसंकोचपणाने काम केलं पाहिजे तर तुमचा विकास होणार आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे घोडके महाराज. कितीतरी दुःख आले, कितीतरी काय आले, कितीतरी तरी सहन करत करत आज इथपर्यंत पोहोचले. पण माझ्या वारकऱ्यांचे हाल होतात म्हणून त्यांनी काय केलं, वेळ काळानुसार सुधारलं पाहिजे. आज रद्द झाला, बरोबर ना? वेदना तर प्रत्येकाला होता. जर आता ही घेतली किती किलोची? 10 किलोची असेल. खांद्यावर घेतलं तर वजन झाल्यावर तुम्हाला वजन आहे का होणार? होणार ना. दुःख नाही का होणार? अरे कोणतरी कधीपर्यंत घेईल, मीच कुठवर घेईल, मीच कसं तरी करत, हे माणसाच्या मनामध्ये मन खातं, माणसाच्या मनाला. मग ह्याला कुठेतरी आम्ही वेळ काळानुसार सुधारलं पाहिजे. आणि हे 700 वर्षापूर्वी गुरु रविदास महाराजांनी केलं. मग माणसाच्या मनाला जागृत करण्यासाठी काय केलं महाराजांनी? आणि म्हणून 52 राजे त्यांचे शिष्य झाले. काय झाले त्या काळामध्ये? आज आपण एकमेकाला काय बोललं तर लगेच आमच्यामध्ये द्वेष निर्माण होतो. आमची ईदभर जागा बहिणीने घेतली, भावाने घेतली तर आम्ही कोर्ट कचेऱ्यापर्यंत जातो, त्या वकिलाची भरती करतो, परंतु आमचे वाद संपत नाही. भावाच्या बांधावरून वाद सुटत नाही. मग आमच्यामध्ये भावामधलं प्रेम कुठलं आहे, बहिणी भावामधलं प्रेम कुठलं आहे, नाती सुनाचं वाद कुठला आहे, सुनाचं सासूचं काय आहे. मग ह्याला कुठेतरी आम्ही सासू सुना रोज भांडतोय आणि ते देवळात जाऊन बसतोय. त्याचा उपयोग आहे का भक्तीमध्ये? भक्तीमध्ये उपयोग आहे का? नाही. मग ती भक्ती करत असताना तुम्हाला सासूने सुनावर प्रेम केलं पाहिजे, सुनाने सासूवर प्रेम केलं पाहिजे. त्या चुक्तीप्रमाणे सासऱ्यांनीही सगळ्याला समान सांभाळलं पाहिजे, मुलांनी आई बापाची सेवा केली पाहिजे. हे मी सांगत नाही, गुरु रविदास महाराज 600 वर्षापूर्वी त्या काळात सांगतात. मग हे प्रेम जुळवत असताना 52 राजे गुरु रविदास महाराजांचे शिष्य झाले. जो गुरु ग्रंथ हा
शिखांचा 36 संतांची वाणी मिळून तयार झाला. त्याच्यामध्ये नामदेवांची वाणी आहे, कबीरांची वाणी आहे, पिपाची वाणी आहे, संतांची वाणी आहे, 10 गुरूंची वाणी आहे, रविदास महाराजांची पण वाणी आहे. पण ती वाणीमध्ये त्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये 40 दोहे आणि 1 श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये रविदास महाराजांची आरती आहे. नाम तेरो आरती मजन मुरारे हर के नाम बिना झुटे सगळ पसारे. त्या आरतीमध्ये रविदास महाराजांची आरती केल्याशिवाय ते शिखाचं कुठलंच कार्य पूर्ण करत नाही. पण त्या आरतीला जर आम्ही समजून घेतलं ना तर आमचा रोज ईश्वर समजल्याशिवाय राहणार नाही. रविदास महाराजांनी नाम तेरो आरती म्हणलं. का म्हटलं तर ते नाम तुमच्या कुठून निघतं, मुखातून निघतं. मग त्याच्यासाठी काय लागतं, आमच्या हृदयातून लागतं. बेंबीच्या देठापासून प्रेम केलं पाहिजे तर आम्हाला ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. मग त्या काळी त्या क्षेत्रात गुरु रविदास महाराजांचे 52 राजे शिष्य झाले. मग त्या 52 राजाला गुरु रविदास महाराजांनी काय मंत्र दिला तर त्या काळामध्ये गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये आजही तुमच्या गुरु तर तुम्ही कोणाला करून घेतला तर काय देता, साडी दे, हे पैसे दे, धान दे, दौलत दे, काहीतरी देता ना गुरु शिष्याला दक्षिणा म्हणून, बरोबर ना. परंतु त्या काळात रविदास महाराजांनी जर 1% जरी त्यांच्या शिष्याकडनं, त्या काळात राजे होते त्यांचे शिष्य, 1% जरी घेतला असता ना तर आज रविदास महाराजांचे मंदिर सोन्यासारखे असते. पण रविदास महाराजांनी जसं बोलले तसं चालले. आणि या देशामध्ये जर पहिले जर कोण संत असेल अंधश्रद्धा कर्मकांडाला त्या काळामध्ये जर पहिलं पाऊल टाकणार कोण असेल, विरोध करणारे, हे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आहेत. आणि म्हणून हे करत असताना त्या 52 राजाला एकच मंत्र दिला. काय दिला, आम्ही नुसतं म्हणतो पण त्याचा आम्ही कधी गहऱ्याने अर्थ समजून घेतला नाही. काय गुरु रविदास महाराज म्हणतात, ऐसा चाहू राज में जहां मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न. मी असं राज्य आणू इच्छितो की तिथे सगळे समान असतील, सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा मिळेल, सगळे सुखी राहतील. अशा राज्याची कल्पना 600 वर्षापूर्वी गुरु रविदास महाराज त्यांच्या दोह्याच्या माध्यमातून सकल समाजाला देतात. आणि संयुक्त राष्ट्रामध्ये याची मांडणी घेत तिथले राज्यकर्ते रविदास महाराजांची जयंती साजरी करतात. ज्या इंग्लंडने या देशावरती 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडमध्ये रविदास महाराजांची 48 मंदिर आहेत. त्यांच्या पार्लमेंटमध्ये रविदास महाराज जयंती साजरी करतात. हे रविदास महाराज फक्त चर्मकारापुरते मर्यादित नाही तर सकल समाजापुरते सगळ्याला घेऊन चालणारे होते. आणि म्हणून हे रविदास महाराजांनी कहे रविदास चमारा, त्यांच्या वाणीच्या शेवटी सगळ्यात शेवटी त्यांचं वाक्य कहे रविदास चमार. चमार चमार शब्द का त्यांनी सांगितला, थोटून सांगितलं, मी जरी तुच्छ जाती जन्माला आलो तर रविदास ईश्वराची प्राप्ती करण्याचा हक्क अधिकार हा सगळ्याला आहे. आणि म्हणून या सगळ्याला जर जाती व्यतिरिक्त सगळ्याला समाजाला अंधश्रद्धा कर्मकांड व्यतिरिक्त जर मुक्त करण्याचं काम या देशामध्ये जर पहिलं पाऊल जर कुणी टाकलं असेल तर संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी टाकलं. आणि म्हणून गुरु रविदास महाराज अभंगामध्ये म्हणतात, भक्ती म्हणजे काय, भक्ती आम्ही कुठल्या पद्धतीने केली पाहिजे, भक्ती करत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन केलं पाहिजे, आमच्या जीवनात संगत कशी असली पाहिजे, त्या संगतीचा प्रभाव कसा असला पाहिजे. गुरु रविदास महाराज त्यांच्या वाणीमध्ये म्हणतात, काय म्हणतात, हर 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 हरे हरे सिमरत जन गए निस्तर तेरे, हर के नाम कबीर उजागर, जन्म जन्म के काटे कागर, निमित्त नाम दो दूध पियाया तौ जग जन्म संकट नहीं आया, जन रविदास राम रंग राता, ये गुरु प्रसाद नरक नहीं जाता. गुरु रविदास महाराज त्यांच्या वाणीमध्ये म्हणतात, हर हर हरे हरे सिमरत, जो माझा ईश्वर आहे तो सगळा व्यापक आहे, हर चीज मध्ये निर्गुण निराकार सर्व व्यापक आहे. फक्त त्याला तुम्ही प्रेमाने आनंदाने प्रत्येकावर जगा, त्याच्यावर प्रेम करा, तर तो हर चीज मध्ये आहे. हरे सिमरत, त्या हरीचं स्मरण करून कित्येक जीव या भवसागरातून पार झाले. त्याचं कबीराचं उदाहरण, हर के नाम कबीर उजागर, जन्म जन्म के काटे कागर. कबीरांचं उदाहरण गुरु रविदास महाराज त्यांच्या वाणीमध्ये देतात. कबीरांना का, कारण गुरु रविदास महाराज कबीर एका कालखंडातले. संत मीराबाई आम्ही या कालखंडामध्ये त्यांनी या समाजाला परिवर्तनाचं काम केलं. मग कबीरांचे जर आम्ही फक्त नावाला नाव घेतो, कबीरांची जर वाणी पाहिली ना तर आमच्या जीवनाला आहे ना कडवी वाणी होती. परंतु कबीर सगळीकडे प्रचलित झाले कडवी असल्यामुळं. रविदास महाराजांची प्रेमाची वाणी होती. परंतु कबीरांची एक एक दोहे एक एक अभंग घेतला ना तर तुम्हाला तुमच्या जीवनाचा सार म्हणजे काय समजणार आहे. कबीर महाराज काय म्हणतात पहा, जिथे बाप को रोटी ना दे मरे बात पछताए, कौवे को मुठभर दाना खिलाए तो कौवे को बाप बनाए. जिथे पण आई बापाला सांभाळायचं नाही,
जितेपणी मोठ्या माणसाला सांभाळायचं नाही आणि मेल्यानंतर काय म्हणायचं, हा माझा बाप मेला, हा माझी माय मेले, मग आम्ही नाही तेवढं गोडधोड त्याच्या नावाने करायचं. हे कशासाठी? ते मेल्यानंतर उठून बघणार आहे का आम्हाला? असं केलं तसं केलं म्हणून जितेपणी तुम्ही सेवा करा. जिथं तुम्ही मग सत्संग कीर्तन प्रवचन रोज ऐकता, इथं रोज सगळेजण मान हलवता आणि घरी गेले की बेचा पाडा बेट करता. मग ह्याला कुठेतरी तुम्ही सुधरा. हेच गुरु रविदास महाराजांचं सांगणं आहे. रोज तुम्हाला कितीतरी काळापासून हा जन्म आहे. 13.7 अब्ज वर्षापूर्वी या पृथ्वीची निर्मिती झाली. बरं, ते निर्मिती करत असताना तेव्हापासून जीव जंतू कसे कसे निर्माण झाले, त्याच्यात मानव कसा तयार झाला आणि मानव तयार झाल्यानंतर माणसाला कितीतरी ज्ञान आलं, परंतु माणूस काय करतो, त्या ज्ञानाचा दुरुपयोग करतो आणि रोज मग असं पाठीमागं कुठेतरी बसतो जाऊन. मग ह्याला आम्हाला कुठेतरी परिवर्तन करायचंय. मग त्याच्यासाठी हे मंदिर लागतं, त्याच्यासाठी प्रबोधन केंद्र लागतं आणि या प्रबोधन केंद्रातून कुठेतरी ऑटोमॅटिक प्रगती होते. आणि त्याचं प्रगती होण्याचं कारण म्हणजे काय, तर संगत चांगली लागते. साध संगत बिना भाव नाही उपजे, भाव बिना भक्ती नाही होय तरी. म्हणजे साधू संतांच्या जोपर्यंत चांगल्याच्या संगतीमध्ये जातो तोपर्यंत आमचा विकास कधी होत नाही. आज फडके सर महाराज, आज त्यांनी कुठेतरी त्यांना महाराजाबद्दल अपूर्व वाटले म्हणून या संगतीमध्ये आले. आज कांबळे साहेबांसारखे कितीतरी नेते आहेत समाजामध्ये, पण कांबळे साहेबावरतीच का महाराजाची कृपा आहे? ज्ञानेश्वर कांबळे साहेब आले तर त्यांच्यावरतीच का कृपा आहे? त्यांनाच का समाजाची लागण आहे? का तर माझा समाज कुठेतरी सुधारला पाहिजे, माझ्या समाजाला कुठेतरी अंधश्रद्धा गुरु रविदास महाराज समजले पाहिजे, मोठा झाला पाहिजे. ते लिडकॉमचे अध्यक्ष होते, आज त्यांच्या घराच्या जमीन आहे, त्यांची सगळे अधिकारी वर्ग म्हणजे त्यांची विषय शिकलेले आहेत, ते शिकलेले आहेत, ते सगळे शिकले. पण माझ्या समाजाला कुठेतरी एक दिशा असली पाहिजे. माझा समाज आज ते लिडकॉमचे अध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांनी कितीतरी समाजाचे बोलले गेले. त्याच्यासोबत वाघमारे झाले, आमचे संतोष वाघमारे बंधू ते झाले, आज विष्णू कांबळे झाले. परंतु हे करत असताना आज माझी संगत आणि माझंही जर कुठून जर पाऊल रोवलं गेलं, त्या निगडीच्या मंदिरातूनच झालं. या निगडीच्या मंदिरातून कसं झालं? आज आमचे सहकारी आज आमच्यामध्ये नाही आहेत. विनायक कानडे महाराज, विनायक कानडे महाराजांनी मला हा मार्ग दाखवला. माझी संगत ती निर्माण झाली. आज यांची जशी संगत आहे, आज समाजाची लागण एकरूप झाली पाहिजे. तशी माझी संगत त्या काळात मी 8वीला होतो आणि 8वीला असताना आमचे विनायक कानडे महाराज, विष्णू सातपुते मला कात्रच्या मंदिरावर घेऊन जायचे आणि तिथे जाऊन मला त्या कात्रशी एकरूप करून दिलं. मला लोकांशी, संगतीशी आणि संतांशी एकरूप करून दिलं. मला त्याची ओढ लागली आणि ओढ लागत असताना त्या मंदिरासोबत माझी नाळ जोडली गेली आणि या मंदिरामध्ये जर माझं पहिलं सत्संग प्रवचन कुठे जर वाणी ऐकले असेल तर या मंदिराच्या माध्यमातून मी प्रवचन करायला शिकलो. आणि शिकत असताना मला संगत कशी भेटत गेली आणि भेटत असताना आज रविदास महाराजांवरती मी PhD करतोय. महाराजांची फुलाची कृपा असते, संगतीचा प्रभाव असतो. आज त्या कारणे महाराजांनी मला हा मार्ग दाखवला नसता, विष्णू सातपुतेंनी आम्हाला मार्ग दाखवला नसता तर मला त्या पुढे पोहोचतच आलं नसतं. मी इथंच कुठेतरी कंपनीमध्ये काम करत बसलो असतो, कुठेतरी कुणातरी आम्हाला. तर हे मला संगतीने भेटलं. म्हणून तुम्ही आज ज्या संगतीमध्ये बसलात, ज्या मंदिरामध्ये बसलात, ही संगत 600 वर्षापूर्वी गुरु रविदास महाराजांसोबत नामदेव, कबीर, त्रिलोचन, सदना आणि 52 राजे असे कितीतरी हजारो शिष्य त्या काळात रविदास महाराजांचे झाले आणि त्या संगतीमध्ये ते तरले गेले. आणि म्हणून रविदास महाराज काय म्हणतात, हर के नाम कबीर. कबीरांचं काय उदाहरण घेतात, हर के नाम कबीर उजागर जन्म जन्म के काटे गागर, निमित्त नामदेव दूध पियाया तो जन्म संकट नाही आया. नामदेवाचं उदाहरण गुरु रविदास महाराज त्यांच्या वाणीमध्ये घेतात. नामदेवाला समजलं की माझ्याच हृदयामध्ये देव आहे. त्यांच्या नामदेवाला कितीतरी वेळा त्यांच्या आईने सांगितलं नैवेद्य दाखवू नये. तिथं दूध दाखवते महादेवाच्या पिंडीला, पण रोज मला ईश्वर भेटतच नाही, तर मग मी काय करू? तर नामदेवानी ते स्वतःच पिलं. काय पिलं? त्यांना आत्मबोध झाला की ईश्वर माझा कुठं दगडे धोंडामध्ये मूर्तीमध्ये नाही, तर माझा ईश्वर माझ्या हृदयामध्ये आहे, हर एक माणसाच्या जीवामध्ये आहे. तर जीवावरती तुम्ही प्रेम करा. नामदेव, कबीर, त्रिलोचन, सन्ना, सैन तरे त्या संतांचे नाव गुरु रविदास महाराज त्यांच्या वाणीमध्ये घेतात. या संतांना जर गुरु रविदास महाराज एक रूपचा संदेश देतात, मग आम्ही काय एकत्र यायचं नाही? ज्या संतांच्या नावाने चाललोय, पुढच्या वर्षी असेच हजारोच्या संख्येने तुम्ही महाराजांची ज्यावेळेस दिंडी चालते त्यावेळेस असेच हजर राहावा. आज तोच वेळ काळ आला. ज्या पद्धतीने घोडके सरांनी ही पालखी चालू केली, चालू करत असताना एकदम थोडेच लोक होते, पण ते होत आज तुम्ही आज सगळे लोक त्याला वाट लावण्यासाठी म्हणजे पाठवण्यासाठी इथं आलेला. वाट म्हणजे काहींची वाट नाही, ही वाट म्हणजे या विचाराची, ती वाट परिवर्तनाची, ती वाट संतांची, ती
ती वाट साधू संतांच्या महापुरुषांच्या विचारांना घेऊन पुढे चाललेली. आणि गोडके सरांचं मत काय, फक्त काय चांभारांनी दर्शन घेऊ म्हणून नाही, जाता येता लाखो लोक याचं दर्शन घेते. का तरी कुणाची पालखी चालते, कुणाच्या नावाने चालले, हे लाखो लोक बघतील आणि त्याचा गौरवशाली इतिहास, याचे साक्षीदार तुम्ही आम्ही राहणार आहोत आणि याचं सगळं श्रेय हे तुम्हाला आम्हाला जाणार आहे. कारण तुमच्या जीवावर हे पालखी पुढे चाललेली आहे. आणि म्हणून आज सांगायला खूप आनंद वाटतोय. आज तुम्ही भरपूर मूल्यवान वेळ काढून या ठिकाणी आलात. कारण तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत ज्योती घरात तोची दिवाळी दसरा त्याच्या घरात. दिवाळी दसऱ्यासारखा आनंद 4 दिवस या पिंपरी चिंचवड मध्ये असतो. म्हणून आज आपलं पिंपरी चिंचवड पुणेकरांचं खूप मोठं भाग्यवान आहोत. बहुत जन्म पिछड़े थे माधो, हे जन्म तुम्हारे लेके का रविदास आज लगे दिवस चिरमय दर्शन देके. गुरु रविदास महाराज म्हणतात, कुठं आम्ही भटकट होतो, आमची कुठलं तरी पुण्याय होती, जन्मापासून आतापर्यंत कुठंतरी चांगले पुण्याचे काम केलं होतं. आमचे कितीतरी याच्या अगोदरच्या पिढ्या गेल्या, आम्हाला रविदास महाराज माहितच नाही पडले. परंतु आज तुम्ही कुठंतरी चांगल्या कर्मामुळं आज तुमच्या कानी रविदास महाराज पडतात. सांगा ना, तुमच्या आई वडिलांना कुणाला माहित आहे का आज मन सांगा तो कुठं तुम्ही सांगा. आणि कोण आहे, गुरु आहे, संत रोहिदास चांभार आहे. याच्या व्यतिरिक्त काय माहित आहे सांगा ना. परंतु तुम्ही आज भाग्यवान आहात. या निगडीच्या मंदिराच्या माध्यमातून, आज घोडके सरांच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांना गुरु रविदास महाराज माहित चालले, कुणाची पालखी चालले ते समजत चालले. रविदास महाराजांचे विचार आमच्या कानी पडत चालले. म्हणून तुम्ही आम्ही आज सगळे भाग्यवान आहोत. त्या विचाराला घेऊन पुढे चाला. कितीतरी साधू संतांनी रविदास महाराजाला मानलं. जगद्गुरु तुकोबा रायने त्यांचा गौरव केला. मागाशी सांगितलं तुम्हाला का केला, कशासाठी केला, कारण त्यांना दुसरे संत नव्हते का. परंतु ओशोनी तर हर एक धर्मावर, हर एक संतावर, हर एक महापुरुषावरती अभ्यास केला. मग रविदास महाराजांनाच का ध्रुवतारा, ध्रुवतारा म्हणजे नेमका कोण असतो, आकाशात चांदण्या असतात बरोबर ना. बऱ्याच चांदण्यांना जो मेन प्रकाश देतो तो कोण देतो, ध्रुवतारा देतो. आणि म्हणून या ध्रुवताराचा उल्लेख रविदास महाराजाला का केला, तर रविदास ओशो काय म्हणतात, गरीबाच्या घरी जन्मलं ते आमचा दोष नाही, परंतु गरीबातून आम्ही उच्च टोकाला जातो हा सगळ्यात मोठा आमचा गौरव असणार आहे. तेच रविदास महाराजांचं झालं. म्हणून या देशामध्ये रविदास महाराजांची वाणी काय घेतली ओशोनी, त्यांनी कबीरांवरती अभ्यास केला, महावीरांवरती अभ्यास केला, तुकाराम महाराजांवरती अभ्यास केला, बुद्धावरती अभ्यास केला. मग रविदास महाराजांना का ध्रुवतारा सांगितलं. रविदास महाराजांची वचने पहा किती आग लावून गेलेत, परंतु ते फुलासारखे आहेत, ते वेचाल तेवढे कमी आहेत. फक्त तुम्ही त्याला समजून घ्या. आणि म्हणून रविदास महाराजांची वाणी सांगण्यासारखी खूप आहे. तुम्ही तिसऱ्या धामावरती आल्यावरती मी आहे तिथं, आपण तिथून अजून रविदास महाराजांची वाणी ऐकणार आहोत. तर तुमची पालखी येणारच आहे त्या ठिकाणी तिसऱ्या धामावरती. सांगण्यासाठी महाराजांची वाणी खूप आहे. अगोदर मला यायला पाहिजे होतं, परंतु आलो होतो, परंतु अण्णांचा टायमिंग येणं मागं पुढे चाललं होतं. कारण आपल्या मंदिराचा विकास होणं बी काळाची गरज आहे. आणि म्हणून अण्णांनी आले. परंतु अण्णा येत असताना सगळ्यात मोठा हातभार म्हणजे आमचे ज्ञानेश्वर कांबळे साहेब. आणि म्हणून कांबळे साहेबांमुळे हे सगळं घडलं. इथल्या विचार समितीमुळे सगळं घडलं. या विचार समितीने एवढं मोठं दरवर्षी एक चांगल्या पद्धतीने या पालखीचं स्वागत करतात आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीनं पुढं पाठवतात. पण त्याच्यामुळे या विचार समितीचा खूप खूप धन्यवाद, आभार, ज्यांनी या कार्यासाठी रविदास महाराजांच्या विचारासाठी तन मन वेळ देऊन धन देऊन काम केलं. त्यांच्यावर गुरु रविदास महाराज नक्कीच दाखवतील, कृपा करतील. आणि करत असताना आज आपण पालखी घेऊन चाललोय आणि जात असताना तुम्हाला जे गोष्ट कुठला करायचा आहे लक्षात असू द्या. काय करायचं आहे, आपण काय म्हणतो जय घोषामध्ये, ज्ञानबा तुकाराम, रविदास बोलो हरी रविदास बोलो, रविदास बोलो हरी रविदास बोलो, रविदास बोलो हरि रविदास बोलो, रविदास बोलो हरि रविदास बोलो, रविदास बोलो हरि रविदास बोलो. या जय घोषामध्ये सगळ्यांनी जायचंय. तुकाराम महाराजांचं, नामदेव महाराजांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, सगळ्या संतांची इच्छा ही पुढे जायचे आणि एक रूपतेने महाराजांची एक रूप व्हा. नक्कीच आम्हाला त्याची पण ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु सद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की
सर्व संत समाज की। गुरु रविदास शक्ति, गुरु रविदास शक्ति। जय गुरुदेव, धन गुरुदेव। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे, रविदास बोला हरे हरे, रविदास बोला हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। रविदास बोला हरे, राजा कृष्ण हरे हरे, रविदास बोला हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। नाद तो दान राजा सुपात्र, दया कविता घडे पुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु रविदास महाराज की जय, सद्गुरु रविदास महाराज की जय। तेरी अमृत बाणी रस पीनी, तेरी अमृत बाणी रस पीनी, दुखां दा कर दी नास गुरु। तेरे नाम दे झंडे, तेरे नाम दे झंडे, तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु। तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु। तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु। जिथे गढ़ है सी बकवादियां दा ते कूड़ने पैर पसारे सन, विच कांची शहर बनारस दे तेरे नाम दे चमके तारे सन। संतोख पिता मोतियां वाले ने तेरे सिर तो मोती वारे सन। उन्हां खुशियां विच आ भुखियां दे लई खोल दिते भंडारे सन। भुखियां दियां दिरां तड़फदियां, भुखियां दियां दिरां तड़फदियां, तुसा मुंह विच पाए गरास गुरु।
तेरे नाम दे झंडे, तेरे नाम दे झंडे, तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु। तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु। तेरे नाम दे झंडे झुलदे ने रविदास गुरु, रविदास गुरु। बोळा पंढरगावमध्ये हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। संत गुरुदास महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। संत गुरुदास महाराज की जय। आपण पालखी सोहळ्याची सुरुवात करत आहोत। कोण कोण बोला पंढरगावमध्ये हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरगाव संत गुरुदास महाराज की जय। यांना बोला पंढरगावमध्ये हट्टवित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। संत गुरुदास महाराज की जय। शिवाली मनीषा तुळशीवाली मंगलकुटे यांना
तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, संत गुरुदास महाराज की जय। आपल्या संत गुरुदास पायदिंडी सोहळ्याचे कळशीवाले मनीषा संजय वाघमारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, संत गुरुदास। आपल्या पायदिंडी सोहळ्याचे तुळशीवाली मग बोला पंढरीकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। आपल्या दिंडी सोहळ्याचे पकडवादक भीमराव कचरे, दगडूबाबा शिरसागर या भीमराव कचरे आणि दगडूबाबा राजेंद्र घोडके यांनी कठीण प्रवास केला 13 वर्ष, पण सर्व समाजाचा आनंद, सर्वांचा आनंद, सर्वांचं स्वप्न होतं की आपल्या संत गुरुदास जसं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी, सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, पण आपलीच पालखी पायी जात होती। तर सर्वांच्या संमतीने ह्या वर्षी 14व्या वर्षी आपलं आनंद आणि भव्य आनंदाचा पालखी सोहळा जात आहे। तर या पालखी सर्व प्रमुख जबाबदारी राजेंद्र घोडके यांनी घेतली आहे आणि सर्व समाजाने त्यांना हातभार लावून पालखीचं सगळ्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे। त्यामुळे त्यांचा संत गुरुदास विचार समिती आणि पालखी सोहळा यांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे। बोला पंढरीकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीसाठी त्यांनी उपस्थित राहिले राजू आघारे, अमोलदादा कानाडे, नावनाथ करीत आहे। आरोग्य साहित्य किट बोला पंढरीकावर देव हरी विठ्ठल की जय, संत गुरुदास महाराज की जय। सतत 14 वर्ष आपल्या या पालखी सोहळ्यात सोनमे परिवारातर्फे आरोग्य किट वाटप करण्यात येत आहे। बोला पंढरीकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, संत गुरुदास महाराज की जय। किट वाटप करण्यात येत आहे, त्याचा सत्कार दिंडीचे प्रमुख राजेंद्र घोडके यांच्या हस्ते सन्मान होत आहे, त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा। बोला पंढरीकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। सोहळ्याला गेल्या हे म्हणजे आता 14 वर्षापर्यंत जे तत्कालीन अध्यक्ष आहेत त्यांनी चांगले सहकार्य केलेले आहे। त्याचबरोबर आत्ताचे विद्यमान अध्यक्ष माननीय संतोष वाघमारे यांचा सत्कार म्हणजे इथल्या निगडीतल्या सगळ्याचा सत्कार आलेला आहे आणि तो सत्कार आपल्या पालखी सोहळ्याच्या वतीने मी स्वतः करणार आहे। पालखी सोहळा प्रमुख मला या त्यांच्या सुपत्नी वाघमारे ताई यांनीही त्यांच्या सोबत आले। सहापत्नी बोला पंढरीकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, संत गुरुदास महाराज की। ज्ञानेश्वरजी कांबळे याचा सत्कार मनोहर सोडके यांच्या हस्ते होत आहे। बोला पंढरीकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय,
जगद्गुरु दिसेल ते अनेक मंदिरावर संत श्री गुरु रविदास महाराज की जय. नाही मग पिंपरीला जायला लागेल. महाराजांच्या चरण पादुकाचं या ठिकाणी जाऊन त्यांचे आज शेकडो किलोमीटर अंतरावर जायचं आहे आणि त्याचबरोबर याचे हजारो लाखो भाविक दर्शन घेणार आहे त्या पादुकाचं. गुरु रविदास महाराजांच्या विचाराकडे सगळे अन्वय सगळे जायचं आहे आपल्याला. त्या विचारांना आत्मसात करायचं आहे. आत्मसात करत असताना थोडक्यात परिवर्तनही करायचं विचारांचं. या ठिकाणी सद्गुरु जगद्गुरु रविदास महाराजांच्या पादुकाचं पूजन होत आहे. हे पादुका घेऊन आपल्याला पालखीमध्ये जायचे आहे आणि पालखीतून हजारो लाखो लोक त्याचं दर्शन घेणार आहे. त्याची आस्थेचं पूजन आज आपल्या या मंदिराच्या माध्यमातून होणार आहे. आपण आज सगळे भाग्यवान आहोत, पुण्यवान आहोत. का तर गुरु या ठिकाणी प्रस्थान होत आहे त्यांच्या पादुकाचं. पंचकोटी म्हणायला तिकडे बघा, तिकडे शूटिंग कॅमेरा ह्याच्यात बघा, कॅमेरा फटाफट उरकून बाहेर व्हायचे. एका साईडने जाऊ दे, एका रविदाचार्य अमोल वाघमारे हे तर पाहिजे ते म्हणायला. आता काय करायचं आपल्याला, रस झालाय, फक्त चांदीच्या पादुका करायच्या. आपल्याला एक समिती 1 किलोचे करणार आहे. तर सगळ्या लेडीजला कोणाकडे चांदी थोडीफार घरात पडली असेल सोनारला देऊ नका, जमा करा. म्हणजे त्या पादुका घ्या. आपल्याला जेवढ्या होत्या तेवढ्या पादुका तयार करायच्या. घरामध्ये ठेवायला. आता पाणी दो, आता पाणी दो, पाणी संत गुरु रविदास महाराज की जय. नाही ते सगळे याच्यात टाकायचे. मनाई पाहिजे आता महाराजांच्या पादुका एक मिनिट आता पुसून घ्या, पुसून एक फुल एक सगळ्यांना कापड बघू इकडे वर नका आपल्या सगळे पूर्ण होत्या. रविदास पादुका घ्या, निघा बाहेर आता. हा धुळ्या झालं सर. मग ते बरोबर वाटणार नाही. थांबा 5 मिनिट. आरती करायची आहे. संत गुरुदास महाराज की अध्यक्ष सगळ्या म्हणजे कामना पूर्ण होऊ दे लवकरात लवकर. आपल्याला भारी लागले. संतच्या मागे तिकडनं झालं, तिकडनं जावं तुम्ही.
रविदास महाराज की नाम तेरो आरती मजन मुरारे करके नाम बिना झूठे सगल पसारे नाम तेरो असनो नाम तेरो रसा नाम तेरो केसरो ले चिटकारे करके नाम बिना झूठे सगल पसारे नाम तेरा दीवा नाम तेरो बाती नाम तेरो देल रे माई पधारे करके नाम बिना झूठे सगल पसारे नाम तेरे की जोत लगाई भयो जियारो बन जगलारे हरके दुलारे हरके नाम बिना झूठे सगल पसारे तेरो किया तुझ किया अरबो नाम तेरा पूरी सवर डोलारे हरके नाम बिना झूठे सगल पसारे दस अट अट सट गारे गारी वाला तन है सगल संसारे हरके नाम बिना झूठे सगल पसारे गाय रविदास
जगद्गुरु सद्गुरु संत शिरोमणी गुरुदास महाराज की जय. सर्व संत समाज की जय. सगळ्यांनी जागेवर शांतपणे उभं राहायचं आहे. सगळ्यांच्या कल्याणासाठी या ठिकाणी आज सगळ्यांनी जागेवर शांतपणे उभं राहायचंय. हर सोईरा छाड़ के करे आन की आस तेनर दो जग जाएंगे सतबा के रविदास. ऐसा चाहूं राज में जा मिले सबन को अन्न छोट बड़ो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. छोट बड़ो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. जपो जी सतनाम 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 तो ही मोही मोही तो अंतर कैसा कनक कटक जलत रंग जैसा जो प्यामना पाप करंता है आनंदापदित पावन नाम कैसे उतारा हो. तुम जो नायका तो अंतर जामी प्रभु ते जन जाने जय जनते स्वामी शरीर आराधे मोक विचार दे रविदास समदल समझावे को जपो जी सतनाम. मेरी संगत पोत सोच दिन राति मेरा कर्म कुलता जना मुकुम भाती. राम गुसिया जी के जीवना महीना बिसरो मैं जंतरा राव मेरे हर विपद जन करो सुभाई. चरण चाड़ो श्री कल जाई कर दास पर गिर सांबा बेगी मिलो जन करने विलंबा. जपो जी सतनाम. बेगमपुरा शहर को नाव दुकान दो नहीं ढावना तस्वीर के राजन मालू कपन गदा तरसु जवालो आबो मोय खूब वतन गपाई हुआ खेर सदा मेरे भाई राव कायम दायर जा पाशाई दोमन से मन एक साई अवदान सदा मशर हुआ गने बसे मामूर त्युम त्युम सहल करने जो भाई मर मल बाटकावे कह रविदास खलास चमारा जो हम सर स्वामी हमारा जपो जी सतनाम. हर हरे हर हरे हर हर हरे हरे सिमरत जन गए निस्तर तेरे रहो. हर के नाम कबीर उजागर जन्म जन्म के काटे कागर निमित्त नाम दो दूध प्याया तऊ जग जन्म संकट नहीं आया. जन रविदास राम रंग राता ये गुरु प्रसाद नरक नहीं जाता. जपो जी सतनाम. ऐसी लाल तुझ भी न कौन करे गरीब निवाज गुसैया मेरा माते छत्र धरे रहो. जाकी छोटे जगत को लागे तापर कोई डरे नीच उच्च करे मेरा गोविंद काहू तय न डरे. नामदेव कबीर त्रिलोचन सदना सह न करे रविदास सुनर संत हरजीते सत्सरे. जपो जी सतनाम. धन्य धन्य जगत गुरु रविदास जी महाराज आपल्या चरणी दास प्रार्थना करतो की आज या ठिकाणी घोडके सर आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी हे गुरु रविदास जी महाराज गुरु रविदास महाराज मंदिर निगडी ते पंढरपूर या ठिकाणी पायी वारी आणि रथासोबत करणार आहे. हे गुरु रविदास जी महाराज त्यांची वारी करत असताना त्यांना कुठलीही चूक भूल झाली असते तर क्षमा करा आणि त्यांची निर्विघ्न कुठल्याही अपेक्षा न ठेवता त्यांच्या पूर्ण अपेक्षा करावे ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. हे गुरु रविदासजी महाराज त्यांचे जे जे कार्य करत आहेत ते निर्विघ्न पार पडू द्या. त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी भर करा. हे गुरु रविदासजी महाराजांच्या या कार्यक्रमासाठी ज्या ज्या भक्तांनी तन मन धन देऊन आपली सेवा केलेली आहे त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर सदैव आपली कृपा दृष्टी भर करून विद्यार्थ्यांना बुजुर्गांना आपापल्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त होण्यासाठी वरदान द्या. हे गुरु रविदासजी महाराज जगातील सर्व प्राणी मात्राचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. जपो जी सतनाम. हर सोईरा छाड़ के करे आन की आस तेनर दो जग जाएंगे सतबा के रविदास. ऐसा चाहूं राज में जा मिले सबन को अन्न छोट बड़ो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. जगत गुरु सद्गुरु संत शिरोमणि गुरु रविदास महाराज की जय. सर्व संत समाज की जय. गुरु रविदास शक्ति गुरु रविदास शक्ति गुरु रविदास शक्ति गुरु रविदास शक्ति. जय गुरुदेव धन गुरुदेव जय गुरुदेव धन गुरुदेव. उचला पालखी पालखी उचल. रविदास बोलो हरि रविदास बोलो 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 रविदास बोलो हरि रविदास बोलो.
चला वाच या गेट मध्ये थांब गेटच्या बाहेर तुम्ही इकडे वहिनी या इकडे तुम्ही पुढे या अरे कारण कसं काय चला थांबा कॉर्नर
माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रविदास माऊली तुकाराम. संत रविदास महाराज की जय. श्री रविदास शक्ती. तुकाराम, माऊली तुकाराम.